एका वृक्षाला दोरा का बांधतात आणि का करते स्त्री उपवास? हे काही रूढी नाही, ही आहे प्रेमाची परीक्षा. वटपौर्णिमा म्हणजे वडाचं पूजन आणि पतीसाठी अखंड सौभाग्य मागण्याचा दिवस. या सणामागे आहे एक पवित्र आणि प्रभावी कथा, सत्यवान आणि सावित्रीची. सावित्री ही एक रूपवान, गुणवान आणि धैर्यशील स्त्री होती. तिनं सत्यवानाशी प्रेमविवाह केला, पण तिचं नशीब थोडं कठीण. सत्यवानचं आयुष्य अगदी थोडं उरलेलं होतं. ज्या दिवशी सत्यवान मरणार होता, त्या दिवशी सावित्रीने वटवृक्षाखाली उपवास करत ध्यानधारणा केली. जेव्हा यमराज सत्यवानाचा जीव घेण्यासाठी आला, तेव्हा सावित्रीने आपल्या निष्ठेच्या आणि बुद्धीच्या जोरावर यमराजालाच हरवलं. ती म्हणाली, तू माझ्या पतीचा प्राण नेशील तर माझेही प्राण घे, कारण मी त्याशिवाय अधुरी आहे. यमराज तिच्या भक्तीवर प्रसन्न झाला आणि सत्यवानाला दीर्घायुष्याचा वर दिला. त्या दिवसापासून प्रत्येक स्त्री वटपौर्णिमेला वडाच्या झाडाखाली पूजन करते, उपवास करते आणि आपल्या पतीच्या आयुष्याचं रक्षण मागते. वड हे झाड 3 प्रमुख देवतांचं प्रतीक मानलं जातं, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. त्यामुळे वड हे चिरंजीवत्वाचं आणि दीर्घायुष्याचं प्रतीक आहे. स्त्रिया वडाभोवती दोरा गुंडाळून प्रार्थना करतात की त्यांच्या पतीचं आयुष्य देखील असंच मजबूत, स्थिर आणि दीर्घ असो. आज जरी यमराज आणि सत्यवान प्रत्यक्ष दिसत नसले, तरीही संकट वेगवेगळ्या रूपात येतात. आजार, ताणतणाव, अपघात, कामाचं ओझं. पण जर सावित्रीसारखी श्रद्धा ठेवली, तर आजही स्वामी समर्थ, दत्तगुरू किंवा आपली श्रद्धा असलेले कोणतेही दैवत रक्षण करतील. आजच्या वटपौर्णिमेला केवळ रूढी म्हणून नव्हे, तर प्रेम, निष्ठा आणि श्रद्धा म्हणून उपवास करा. कारण सावित्री केवळ पौराणिक नव्हे, ती प्रत्येक भक्त स्त्रीच्या मनात अजूनही जिवंत आहे.